नमस्कार, लावण्याच रेसिपीमध्ये आज आपण बनवतोय मस्त चमचमीत आणि एकदम मोकळी सळसळीत अशी मटन दम बिर्याणी। चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूया। तर इथे मी अर्धा किलो मटन 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। बिर्याणी करताना मटणाचे पीसेस आपल्याला असे मोठेच ठेवायचे। तर सगळ्यात आधी आपण कांदा तळून घेणार आहोत। त्यासाठी इथे मी 3 मीडियम साईजचे कांदे असे उभे लांब आणि पातळ कापून घेतलेले आहेत। अर्धा किलो मटणासाठी 3 मीडियम साईजचे कांदे पुरेसे होतात। आता कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे। आता गरम तेलामध्ये आपल्याला हा कांदा चांगला कुरकुरीत आणि गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। तर इथे बघा कांद्याचा कलर चेंज झालेला आहे। कांदा छान कुरकुरीत असा झालेला आहे। यापेक्षा जास्त आपल्याला ब्राऊन करायचा नाही। तेलामधून कांदा आपण काढून घेऊ। तर आता आपण चिकन मॅरिनेट करूया। त्यासाठी अर्धी वाटी दही घेतलेला आहे। दही शक्यतो आपल्याला फ्रेश वापरायचं आहे, आंबट दही अजिबात वापरायचं नाही। आलं लसूण हिरवी मिरचीची पेस्ट घालायची, हिरवी मिरची घालायची, भरपूर कोथिंबीर आणि पुदिना घालायचा आहे बारीक कट केलेला। त्यानंतर पाव चमचा हळद घालायची, 1 ते 1.5 चमचा आपला घरगुती मसाला घालायचा, 2 चमचे बिर्याणी मसाला घालायचा आणि अर्धा लिंबाचा रस यामध्ये घालायचा। त्यानंतर चवीनुसार मीठ घालूया। त्यानंतर 1 चमचा खायचं तेल आपल्याला या ठिकाणी घालायचं आहे। त्यानंतर फ्राय केलेला कांदा, त्यापैकी अर्धा कांदा घातलेला आहे, अर्धा कांदा आपल्याला नंतर वापरायचा आहे। आता हे सगळं साहित्य आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। सगळे मसाले आणि सर्व साहित्य या मटणाला व्यवस्थित असे लागले गेले पाहिजे। या पद्धतीने आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलं। आता हे मटण आपल्याला कमीत कमी 1 तास आणि जास्तीत जास्त 7 ते 8 तास फ्रीजमध्ये ठेवायचं आहे। आता आपण 1 तासानंतर बिर्याणी बनवायला घेऊ। 1 तास आपलं हे मटण व्यवस्थित मॅरिनेट झालं आहे। आता बिर्याणीसाठी इथे मी मातीचा भांडा घेतलेला आहे। यामध्ये 2 चमचे तेल घालायचं आणि 2 मीडियम साईजचे कांदे असे उभे पातळ कापून घ्यायचे। आता हा कांदा आपण चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेऊया। तर इथे आपला हा कांदा व्यवस्थित असा परतून झालेला आहे। कांदा परतला की आता यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचा आहे। तर इथे मी 1 मीडियम साईजचा टोमॅटो घेतलेला आहे आणि हा टोमॅटो सुद्धा आपण छान असा सॉफ्ट होईपर्यंत परतून घेऊयात। तर 2 ते 3 मिनिट आपण हा कांदा आणि टोमॅटो आहेत ते छान असे परतून घेतलेले आहेत। तर आता यामध्ये सुद्धा आपण काही मसाले घालणार आहोत। मटण मॅरिनेट करताना आपण मसाले घातले होते, परंतु यामध्ये सुद्धा थोडेसे मसाले आपल्याला घालायचे, खूप जास्त घालायचे नाही। अर्धा चमचा लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा बिर्याणी मसाला या ठिकाणी घालायचा, म्हणजे आपल्या बिर्याणीला छान असा फ्लेवर येतो। त्यानंतर आपण आता यामध्ये घालणार आहोत मॅरिनेट केलेलं मटण। आता हे मटण आपण 2 ते 3 मिनिटांसाठी व्यवस्थित असं परतून घेऊया। तर सुरुवातीला आपल्याला हे मटण 70 ते 80% शिजवून घ्यायचं आहे। सगळीकडून याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। आता आपण यावर झाकण ठेवूया आणि मध्ये मध्ये याला हलवत राहायचे, म्हणजे मटण खाली लागणार नाही। आता अर्धा किलो आपण मटण घेतलेलं आहे। त्यासाठी इथे आपल्याला अर्धा किलो बासमती तांदूळ घ्यायचा आहे आणि बिर्याणीसाठी तांदूळ घेताना तो अर्धा तास आपल्याला पाण्यामध्ये भिजत ठेवायचा आहे, म्हणजे आपला भात आहे तो छान अगदी मोकळा होतो। आता भात शिजण्यासाठी एक मोठ्या पातेल्यामध्ये भरपूर असं पाणी घ्यायचं। पाण्याला चांगली उकळी आली की यामध्ये मीठ घालायचं आहे आणि आपण नेहमी ज्या पद्धतीने भात करतो त्याच्यापेक्षा दुप्पट आपल्याला या ठिकाणी मीठ घालायचं आहे। त्यानंतर थोडीशी पुदिन्याची पानं घालायची, म्हणजे भाताला छान असा फ्लेवर येईल। त्यानंतर काही खडे मसाले घालायचे आहेत, तमालपत्र, दालचिनी, वेलची, हे सगळे खडे मसाले यामध्ये घालायचे। त्यानंतर आता यामध्ये आपल्याला जो भिजत ठेवलेला तांदूळ होता तो घालायचा आणि 1 चमचा तेल घालायचं। तेल घातल्यामुळे भात आहे तो एकमेकांना अजिबात चिकटत नाही आणि उकळत्या पाण्यामध्येच आपल्याला हा भात 70 ते 80% शिजवायचा आहे। भात पूर्णपणे अजिबात शिजवायचा नाही, बाकीचा राहिलेला भात आहे तो दम देताना शिजला जाईल।
तर साधारण 5 मिनिटं उकळत्या पाण्यामध्येच आपल्याला हा भात शिजवून घ्यायचा आहे. तर इथे बघा 5 मिनिटानंतर आपण भात चेक करू. तर इथे तांदळाचा एक तुकडा हातावर घ्यायचा. बघा याचे असे 2 ते 3 तुकडे झाले, याचा अर्थ आपला जो भात आहे तो 70 ते 80% शिजलेला आहे. आता यातले आपल्याला पूर्णपणे पाणी काढून घ्यायचं आहे. एका गाळणीमध्ये आपल्याला हा भात व्यवस्थित असा गाळून घ्यायचा आहे, म्हणजे त्यातलं संपूर्ण पाणी निघून जाईल आणि आपला जो हा भात आहे तो छान मोकळा होईल. आपला भात झालेला आहे तोपर्यंत इकडे आपलं मटणसुद्धा व्यवस्थित असं शिजलेलं आहे. मटण शिजण्यासाठी साधारण 20 ते 25 मिनिटं या ठिकाणी लागलेले आहेत. तर बघा या ठिकाणी आपलं हे मटण आहे ते सुद्धा 70 ते 80% शिजवायचं, खूप जास्त शिजवायचं नाही, कारण राहिलेलं मटण आणि भात आहे तो दम देताना आपला व्यवस्थित असा शिजला जाईल. आता आपण शिजवून घेतलेला भात यावर असा लेअर द्यायचा आहे. त्यानंतर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेली पुदिन्याची पानं घालायची. त्यानंतर फ्राय केलेला कांदा घालायचा आणि 1 ते 1.5 चमचा साजूक तूप घालायचं. तूप घातल्यामुळे आपल्या बिर्याणीला अगदी मस्त असा फ्लेवर येतो. त्यानंतर पाण्यामध्ये मी 2 ते 3 केशराच्या काड्या घातलेल्या आहेत, ते आपल्याला पाणी यामध्ये घालायचं आहे. झाकण ठेवायचं. झाकण ठेवल्यानंतर याला आपल्याला असं कणकेने सील करायचं आहे, म्हणजे यातील हवा आहे ती अजिबात बाहेर जाणार नाही. तर संपूर्ण कडेने आपल्याला कणकेने असं व्यवस्थित सील करायचं आहे, म्हणजे आपल्या बिर्याणीला आहे तो दम अगदी छान बसतो. आणि या ठिकाणी आपल्याला हे भांडं आहे ते तव्यावर ठेवायचं आहे आणि सुरुवातीला 2 ते 3 मिनिटं हाय फ्लेमवर आणि 10 मिनिटं आपल्याला मंद गॅसवर याला छान दम देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर 5 मिनिटांनी आपण हे भांडं उघडून बघणार आहोत. तर एकूण साधारण आपण 20 ते 25 मिनिटानंतर या ठिकाणी बिर्याणी चेक करूया. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, दिसायला अप्रतिम दिसते आहे, अगदी मस्त मोकळा सळसळीत या ठिकाणी आपला हा भात सुद्धा तयार झालेला आहे, अजिबात एकमेकांना चिपकलेला नाहीये. तर बघा अगदी घरगुती सोप्या पद्धतीने आपली ही मस्त मातीच्या भांड्यातली मटण दम बिर्याणी या ठिकाणी तयार झालेली आहे. चला तर मग गरमागरम मटण बिर्याणी सर्व करूया. तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने मटण दम बिर्याणी एकदा नक्की ट्राय करून बघा. चवीला अप्रतिम लागते आणि मटण तुम्ही या ठिकाणी बघू शकता अगदी मस्त सॉफ्ट असं शिजलेलं आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.